नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये जर समजा निफ्टीचा चार्ट जर ड्रा केला तर तुम्ही डेली कॅन्डलच्या हिशोबाने जरी समजा ड्रा केला, ओपन केला आणि वरनं जर समजा तुम्ही ट्रेंड लाईन ड्रा केला तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट लेवल दिसतोय मित्रांनो आणि त्याच्यामध्ये एक कॅन्डल सुद्धा बनलेली आहे आणि त्या कॅन्डलचं नाव आहे हँगिंग मॅन. ते हँगिंग मॅन कॅन्डल बनल्यानंतर ना बघा तुम्हाला सांगतो त्या कॅन्डलच्या बिलो मार्केट जेव्हा क्लोजिंग झालं दुसरी कॅन्डल, तर ती बेरिश कॅन्डल क्लोजिंग झालेली आहे आणि आपल्याला संकेत दिला आहे की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतं. असंच तुम्ही जरी समजा टेक्निकल अनालिसिस प्रमाणे जरी समजा अनालिसिस केला मार्केटमध्ये तर तुम्हाला सुद्धा चांगला एक व्ह्यू भेटू शकतोय. व्ह्यू म्हणजे मार्केटचा व्ह्यू मिळू शकतोय मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो बघा, आता जरी समजा तुम्ही मार्केटाचं जे ट्रम्प टॅरिफमुळे मार्केट डाऊन येतंय आणि ही मार्केट परत रिव्हर्स होण्यासाठी आपण काय करायचं आहे? काहीच नाही करायचं आहे मित्रांनो. जसं वरच्या बाजूला आपल्याला एक हँगिंग मॅन पॅटर्न झालेला होता आणि त्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला नव्हता आणि तसंच दुसरी जी कॅन्डल आहे त्याच्या बिलो आपल्याला क्लोजिंग मिळालेले होते. तसंच सेम टू सेम जसं मार्केट वरनं डाऊन होताना जसं इंडिकेट देते आपल्याला, तसंच डाऊन वरनं अप जाण्यासाठी सुद्धा आपल्याला एक चांगला इंडिकेट देते मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही वॉच करत राहा आणि तसंच तुम्ही ह्या व्हिडिओला फॉलो करत राहा मित्रांनो. तुम्हाला एक नवीन नवीन टेक्निकल अनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो.